तुम्हाला सुद्धा तो गाड्यावरचा टिंगटिंगवाला काला खट्टाचा गोळा खायला आवडतो का? बर्फाचा तो मस्त गोळा आणि त्याच्यावरती काला खट्टा सरबत. वा. किंवा मग काला खट्टा सरबत तुम्ही घरीच बनवाल तर अगदी काही मिनिटात नाही, काही सेकंदात. हो, हे शक्य आहे, कारण त्यासाठी स्वातीच रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी आपण सहजतेने काला खट्टा सरबत घरी बनवूयात, जेणेकरून जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही याचा गोळा बनवून खा किंवा सरबत बनवून प्या. आता गाड्यावर जायची गरज नाहीये, घरीच सगळं आपण बनवून तयार करूयात. तर चला मग जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. सरबताच्या भरपूर अशा रेसिपी आपण आजपर्यंत पाहिलेल्या आहेत. आजची रेसिपी आहे काला खट्टा सरबत. तर सरबताचं प्रीमिक्स किंवा एक्स्ट्रॅक्ट बनवण्यासाठी आपण इथे कढईमध्ये घेतलेला आहे 1.5 ग्लास पाणी. वाटीनं मोजाल तर इथे आहे 5 वाट्या पाणी. आता हे सरबताचं तुम्ही किती प्रमाणामध्ये बनवून ठेवणार त्यानुसार सगळं प्रमाण कमी जास्त करावं. आता आपण इथे 5 वाट्या पाणी घेतलंय, तर त्याला तेवढीच साखर घालावी, म्हणजे अंदाज चुकणार नाही. आता तुम्ही ग्लासने पाणी मोजलं तर मग ग्लासनीच साखर सुद्धा मोजा. थोडीशी जास्त घातली, तुम्हाला जर गोड आवडत असेल तर चालेल, पण हे प्रमाण परफेक्ट आहे. जेवढी साखर तेवढं पाणी. आता साखरेऐवजी खडी साखर वापरली तर चालेल का? तर हो, जरूर चालेल. आज आपण साखरच वापरत आहे. तुम्ही खडी साखर जर घेऊ इच्छित असाल तर खडी साखर सुद्धा वापरू शकता, पण गुळाचा वापर करू नका. साखरेचा किंवा खडी साखरेचा वापर करा. आता आपण छान हे असं दणकून उकळून घेऊयात. इथे आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही, फक्त साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. तर बघू शकता, गॅसची फ्लेम मोठी केली तरी चालेल, पण याला सोडून जाऊ नका. 1-2 सेकंदात त्याला ढवळत राहा, म्हणजे साखर लवकर विरघळेल. बघू शकता काही मिनिटातच साखर विरघळली. आता आपण याच्यामध्ये घालतोय काही सुखे मसाले, जेणेकरून आपल्या काला खट्टा सरबतला अगदी मस्त असा मार्केटचा फ्लेवर येईल. तर त्यासाठी इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड आपण घातलेली आहे, जेमतेम 2 चमचे. जो पोहे खायचा घरी चमचा असतो त्याचंच प्रमाण मी देत आहे. आणि इथे घातलेला आपण 1.5 चमचा सोप पावडर. हो, जी जेवणानंतर सोप खातो आपण त्याचीच ही पावडर आहे. सोप पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर जरूर घाला, खूप मस्त फ्लेवर येतो. आणि घालायचं आपल्याला इथे अर्धा चमचा काळं मीठ आणि 1 चमचा साधं मीठ. काळं मीठ खूप मस्त फ्लेवर देतो. आता तुम्हाला जर याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा आवडत असेल ना, तर तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. आता याला रंग आपल्याला द्यायचा आहे. मार्केट स्टाईल काला खट्टाचा रंग जो असतो युनिक रंग असतो, आणि मार्केटमध्ये काळा रंग मिळत नाही असं मला तरी वाटलं. तुम्हाला जर मिळाला ना तर तुम्ही नक्कीच वापरा. मग मी काय जुगाड केला, थोडासा घेतला हिरवा रंग आणि थोडासा घेतला लाल रंग. दोघांना एकत्र केलं की आपल्याला काळा रंग मिळून जातो. आता इथे आम्हाला आर्टिफिशियल रंग वापरायचा नाहीये. मग काय करायचं, तर जामून असतो की नाही, म्हणजेच आपला जांभूळ. जामून म्हणजे काला जामून नव्हे बरं, जांभूळ असतात की नाही, तर त्याचा सुद्धा तुम्ही प्युरी किंवा पल्प याच्यामध्ये घालू शकता. छान नॅचरल रंग येऊन जाईल. तर आपण इथे आपला जुगाड तयार केलेला आहे, तो आता आपण या साखरेच्या सिरपमध्ये घालूयात. मस्तच रंग आलाय, परफेक्ट. चला थोडंसं याला मिसळून घेऊयात. आता आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत शिजवायचं आहे तोपर्यंत याला थोडा चिकटपणा येणार नाही. आपलं सहज असतं की नाही तसा चिकटावा याला आला पाहिजे, तशी कन्सिस्टन्सी याची झाली पाहिजे. तोवर आता हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे, मार्केटमधून आणायची गरज नाही. तुम्ही विसरून जाल मार्केटमधल्या त्या बॉटल सरबताच्या घेऊन येणं. घरीच मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि हायजिनिकतेने सरबताच्या रेसिपीज देत आहे, त्या तुम्ही नक्की ट्राय करा. याआधी सुद्धा मी पुदिना सरबत, लिंबू सरबताचं प्रीमिक्स कसं बनवायचं, भरपूर अशा सरबताच्या रेसिपीज दिलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आता सरबत झालंय हे कसं ओळखायचं, तर सरबत आपण दोन्ही बोटाच्या मध्ये घेतला आणि थोडंसं असं बघितलं, चिपचिप झालंय, चिकटपणा आलाय, तर गॅस इथे बंद करायचा आणि आता हे पूर्णपणे थंडगार आपण होऊ द्यायचं आहे. छान असं थंड झालं
की आता आपण हे गाळून घेतलेलं आहे, कारण आपण याच्यामध्ये जिऱ्याची पूड घातली, सोपची पावडर घातली, तर त्याच्यामधले काही जाडसर कण असतातच, बघू शकता तुम्ही. हे गाळून घेतले की सरबत कसं एकदम मार्केटमध्ये जसं मिळतं ना स्मूथ, तसंच बनवून तयार होतं. छान स्वच्छ काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायचं, फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवा. 6 महिने काय 12 महिने खराब होत नाही, पण इतकं लगेच हे संपतं, कारण मुलांना काला खट्टा गोळा खायला खूप आवडतं. तुम्ही याचा गोळा बनवू शकता, त्याच्यावरती हे सिरप घालू शकता. आज मी तुम्हाला सरबत बनवून दाखवते. जेवढे ग्लास सरबत बनवायचं आहे तेवढे ग्लास पाणी घेतलं, छान थंडगार पाणी घ्या, त्याच्यामध्ये हे एक्स्ट्रॅक्ट घाला. याला आणखी हेल्दी बनवायसाठी आपण याच्यामध्ये सब्जा सीड्स घातलेले आहेत, बर्फ घातलेला आहे आणि मस्तच सरबत इथे बनवून तयार आहे ना. चुटकी सरसी, अगदी वेळेवर जरी तुम्हाला सरबत बनवायला लावलं की खूप सारे पाहुणे अचानक घरी आले आणि उन्हाळ्यात सर्वातला सरबतच हवं असतं, कारण थंड थंड काहीतरी प्यायचं असतं. मग उगाच कोल्ड्रिंक प्यायचं आणि भलकंच काही प्यायचं, त्याच्यापेक्षा असं मस्त घरी बनवा ना, चमचमीत, इन्स्टंट आणि सर्वांना आवडेल असंच. लहानांपासूनच मोठ्यांना आवडेल अशीच रेसिपी आहे. लाईक करायला विसरू नका, मित्रपरिवारात जरूर शेअर करा आणि अजूनपर्यंत स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.